तिवसा तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं असून शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे। संत्रा उत्पादक शेतकरी न्याय हक्क विचार मंचच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। तिवसा तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं असून शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे। संत्रा उत्पादक शेतकरी न्याय हक्क विचार मंच तिवसा तालुका यांच्या वतीनं 23 सप्टेंबर रोजी तहसीलदार डॉक्टर मयूर कळसे यांना याबाबत निवेदन देण्यात आलं। जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या 3 महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे संत्र्याची झाडं व फळं मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे। वारंवार निवेदन देऊनही अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून 15 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा विचार मंचने दिलाय। यामध्ये नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। सोयाबीन पिकावर मोझॅक रोगामुळे झालेलं मोठं नुकसान लक्षात घेऊन हेक्टरी 30,000 रुपये मदत द्यावी। कपाशी व तुरीसह खरीप हंगामातील अन्य पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 40,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या पिरियडमध्ये सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहे आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित शासनाने मदत द्यावी। त्याचप्रमाणे संत्रा पिकाचं ब्राउन रॉटमुळे आणि फायटोप्थोरामुळे फार प्रमाणात नुकसान झालं। म्हणजे ऑगस्टमध्ये थोड्या कमी प्रमाणात नुकसान झालं, पण आता त्याचे मूळ संपूर्ण सडल्यासारखे झाल्यामुळं त्याचे फळं पूर्णतः फळगळ 70 ते 80% प्रमाणात फळगळ झालेली आहे। तेव्हा शासनानं संत्र्याचा समावेश करून संत्रा उत्पादक क्षेत्रांना शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि कमीत कमी 50 ते 60,000 रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात यावी एक हेक्टरी अशी मी शासनाला विनंती करतो।